जर तुम्हाला पण घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला अनेक ठिकाणी असे व्हिडिओज तर दिसलेच असतील की ज्यामध्ये लोक क्लेम करतात की आम्ही एका महिन्यात 1 लाख रुपये कमवले, एका महिन्यात 40,000 रुपये कमवले, एका दिवसात 15,000 रुपये कमवले. मग ते इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल, वेगवेगळ्या ठिकाणी लोक अशा गोष्टी बोलत असतात आणि असं सांगत असतात की जर तुम्हाला पण हे पैसे कमवायचे असतील तर आम्हाला मेसेज करा. पण हा एक प्रकारे ट्रॅप आहे, ज्या ट्रॅप मध्ये जर तुम्ही अडकलात तर तुम्ही पैसे कमवणार नाही तर तुम्ही तुमचे पैसे गमावणारच आहे. आणि जेव्हा सतत असे व्हिडिओ माझ्या समोर येत होते तेव्हा मला एकच प्रश्न पडत होता की लोक असं काय काम करत आहेत आणि कसे पैसे कमवत आहेत ज्याच्यातून ते महिन्याला 1 लाख कमवत आहेत, 2 लाख कमवत आहेत आणि हे खरंच कमवत आहेत का नाही. आणि याच गोष्टी जाणून घेण्यासाठी मी एक इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट केलं आणि या इन्व्हेस्टिगेशन मधून ज्या गोष्टी बाहेर आल्यात ना त्या गोष्टी तुम्हाला थक्क करून सोडतील. आणि हा एवढा डेंजर स्कॅम चालू आहे, याच्यामध्ये हजारो लोक आपले पैसे गमवत आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल की हे लोक काय करत आहेत, कसं ट्रॅप करत आहेत, कसे पैसे लुटत आहेत आणि तुम्ही यापासून कसे वाचू शकतात. या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर जेव्हा माझ्या समोर असे व्हिडिओ येत होते तेव्हा प्रत्येक व्हिडिओचा फॉर्मॅट एकच असायचा की जर तुम्हाला घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आणि सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा तर मी त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि त्यानंतर त्यांनी माझे डिटेल्स विचारले की माझं नाव काय आहे, माझं एज काय आहे, माझं लोकेशन काय आहे, माझं प्रोफेशन काय आहे. हे डिटेल्स विचारल्याच्या नंतर मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारला की याच्यामध्ये मला एक्झॅक्टली काय काम करायचं आहे ते आधी एक्सप्लेन करा, त्यानंतर मी डिटेल्स शेअर करतो. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं की मला एक्झॅक्टली काय काम करायचं आहे तेव्हा त्यांनी तिसऱ्याच एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ मला पाठवला. आणि जेव्हा मी व्हिडिओ बघितला तेव्हा मला समजलं की या सगळ्या लोकांचा व्हिडिओ बनवण्याचा फॉर्मॅट एकच प्रकारचा. सगळ्यात पहिल्यांदा तर ते तुम्हाला इमोशनल स्टोरी सांगतील की मी पहिले काय करत होते, कसं काम करत होते. सेकंड थिंग सांगतील की हे जॉईन केल्याच्या नंतर मी आयफोन घेतला, गाडी घेतली, एका महिन्यात एवढे पैसे कमवले, हे केलं. त्यानंतर ते दुसऱ्या लोकांचे पण व्हिडिओ दाखवतात, इथं स्वतःच नाही तर दुसऱ्या लोकांचे पण व्हिडिओ दाखवतात की त्यांनी कसे पैसे कमवले. आणि आता येतो मेन पॉइंट, जिथे ते तुम्हाला सांगतील की जर तुम्हाला पण माझ्यासारखे पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला एक पॅकेज घ्यावं लागेल. आणि ते पॅकेज 8 ते 30,000 रुपयाच्या दरम्यान असतं. आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये ते काम काय करायचं हे सांगणार नाही. तुम्ही जर त्यांना विचारलं तर ते एवढंच सांगतील की तुम्ही पॅकेज घ्या आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की काय काम करायचं आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर अजूनही मला समजलं नव्हतं की एक्झॅक्टली काम काय करायचं आहे. तेव्हा मी परत त्या व्यक्तीला मेसेज केला की एक्झॅक्टली काय काम करायचं हे मला अजूनही समजलं नाही. तर त्या व्यक्तीने मला 2 गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट कोर्स आणि दुसरं होतं अफिलिएट मार्केटिंग. कोर्स मध्ये त्याने वेगवेगळे कोर्स प्रोव्हाइड केलेले जे कोर्स शिकून तुम्हाला पैसे कमवायचे होते, आणि दुसरं होतं अफिलिएट मार्केटिंग. या गोष्टी जाणून घेतल्याच्या नंतर मी विचारले की तुम्हाला इथे जॉईन होऊन किती महिने झाले, तर त्यांनी सांगितलं 3-4 महिने झाले. मग मी विचारलं की तुम्ही कोणते स्किल्स शिकलात या कोर्स मधून किंवा तुम्ही काय लर्न केलं आणि कसे पैसे कमवतात. तेव्हा त्या व्यक्तीने मला सांगितलं की मी अफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कमवत आहे. आणि मी जेव्हा त्यांना विचारलं की असं का, तर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये अफिलिएट मार्केटिंग मधून जास्त पैसे येतात. मग मला एक प्रश्न पडला की जो पण व्यक्ती या कोर्समध्ये जॉईन होणार, या पॅकेज घेणार, तेव्हा तो कोर्स का शिकेल जर अफिलिएट मार्केटिंग मधून जास्त अर्निंग होत असेल. आणि सेम प्रश्न मी त्यांनाही विचारला की जर अफिलिएट मार्केटिंग मध्ये जर जास्त पैसे असतील तर प्रत्येक जण अफिलिएट मार्केटिंगच करत असतील. तेव्हा त्यांचं उत्तर शॉकिंग होतं की त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा अफिलिएट मार्केटिंग मधूनच पैसे कमवत आहे. म्हणजे इथं काय चाललंय तुम्हाला समजतंय का, तर इथं चाललं आहे मल्टी लेवल मार्केटिंग, म्हणजे माणसं जोडायचा बिझनेस. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की एक पर्सन टॉप लेवलला असतो, तो 3 व्यक्तीला जोडतो. मग त्या 3 व्यक्तीमधून आलेले पैसे वरच्या व्यक्तीला जातात. नंतर जे 3 लोक जोडलेले आहेत ते अजून 3 लोक जोडणार आणि त्यांचे पैसे वरच्या माणसाला जाणार आणि ते विकल्याचं जे आहे ना पॅकेज, त्याचं कमिशन ते खालच्या लोकांना देणार. तसंच 3-3 माणसं. आणि हे जेव्हा तयार होत असतं ते एक पिरामिड सारखं तयार होतं, म्हणून याला पिरामिड स्कीम पण म्हणत असतात. याच्यामध्ये कोणतंही प्रोडक्ट किंवा काही नसतं आणि जे पण प्रोडक्ट विकलं जात असतं ते ओव्हर प्राइस विकलं जातं. आणि हे जे पिरामिड स्कीम आहे ना ते इंडियामध्ये इलिगल आहे. आणि हे कसं वर्क करतं, काय काम करतं, एक्झॅक्ट डिटेल मध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. पण तुम्हाला थोडक्यात समजलं असेल की इथं कोणता कोर्स विकला जात नाही किंवा प्रोडक्ट विकला जात नाही. तुमच्याकडून जे पैसे घेतले जातात ते पैसे त्या प्रोग्राम मध्ये जॉईन होण्यासाठी घेतले जातात. आणि तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला पण तो प्रोग्राम सेलच करायचा आहे आणि त्याचं तुम्हाला कमिशन भेटणार. म्हणजे इथं तुम्ही सेल्समॅनच होणार आहात. आता तुम्ही म्हणसाल की याच्यात काय गैर आहे, तर इथं तुम्हाला ते पॅकेज
पैसे कमवण्यासाठी विकलं जातं, ना की ते कोर्सेस सेल केले जातात. आणि तुम्ही पण माणसं जोडत आहात आणि हे माणसं जोडण्याचं इल्लीगल आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की जर पिरामिड स्कीम ही जर इंडियामध्ये इल्लीगल आहे, बॅन आहे, तर हे अजून पण कसं वर्क करतं? आणि त्या व्हिडिओमध्ये पण ते लोक प्रूफ दाखवतात की गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे, असे वेगवेगळे डॉक्युमेंट दाखवतात. तर हे कसं काय लिगल आहे? तर इथंच हे लोक एक लूप होल काढतात. म्हणजे की प्रोडक्ट सेल करणं, सर्व्हिसेस सेल करणं हे तर लिगल आहे. तर हे लोक काय करतात, जॉईनिंग फीज न घेतात त्यांना काहीतरी कोर्स देणं किंवा प्रोडक्ट देणं, ज्या कोर्सची प्राइस ऍक्च्युअल मध्ये तेवढी नाहीये त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट तिप्पट चौपट पैसे घेतात. आणि ते पैसे कोर्स सेल केल्याचे नसतात, तर एक जॉईनिंग फीज असतात. आणि त्याच्यानंतर तुम्हीही ते कोर्सेस सेल करतात, म्हणजेच की जॉईनिंग फीज घेत असतात आणि असं दाखवतात की आम्ही तर कोर्स सेल करतोय, आम्ही तर पॅकेजेस कोर्सचं पॅकेज सेल करतोय. पण ऍक्च्युअल मध्ये ते जॉईनिंग फीज घेत असतात, जे की एक MLM मल्टी लेवल मार्केटिंग आणि पिरामिड स्कीमचं एक लक्षण आहे. आणि जसं मी सांगितलं की मी एक डिटेल व्हिडिओ केला आहे, इथं तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, तुम्ही ते एकदा व्हिडिओ बघा. ऍक्च्युअल बिझनेस मॉडेल मी तिथे एक्सप्लेन केलाय, तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा. आता इथे मी असं म्हणत नाही की सगळ्याच कंपन्या फ्रॉड आहेत, पण आपल्या कष्टाचे पैसे इन्व्हेस्ट करताना आपण थोडासा विचार केला पाहिजे आणि काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर आपण कुठेतरी काम करायला जात आहे आणि तिथं कंपनी आपल्याला सॅलरी देण्याऐवजी आपल्याकडूनच पैसे घेत असतील प्रोडक्टच्या नावाखाली किंवा कोर्सच्या नावाखाली, तर समजून जावा की मोस्ट लाईकली हा एक प्रकारचा स्कॅमच आहे. आता तुम्हीच विचार करा ना की जर तुम्ही कुठेतरी काम करायला जात आहे तर तिथं तुम्हाला कंपनीने सॅलरी दिली पाहिजे, बरोबर ना? पण इथं तुम्हाला त्या कंपनीला पैसे द्यावे लागत आहे. आता तुम्ही म्हणसाल की इथं तर ते आपल्याला कोर्स प्रोव्हाइड करत आहे, प्रोडक्ट देत आहे, पण ऍक्च्युअल मध्ये त्या कोर्सची आणि त्या प्रोडक्टची व्हॅल्यू आहे का तेवढी? किंवा जर तुम्ही ते कोर्स घेतला तर तिथले अनेक लोक काय करत आहेत, अफिलिएट मार्केटिंगच करत आहेत. तुम्हाला ज्या व्यक्तीने अप्रोच केला आहे त्या व्यक्तीने त्यातले किती कोर्स केले किंवा काय शिकला त्याच्यातून, तो पण अफिलिएटेड मार्केटिंग करत आहे, तुम्हाला जॉईन करण्याचाच प्रयत्न करत आहे. समजून जावं, या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या गोष्टी तुम्हाला या ट्रॅप मध्ये अडकवतात. आणि एकदा जर तुम्ही या ट्रॅप मध्ये अडकलात तर जसा तो व्यक्ती तुम्हाला कोर्स घेण्यासाठी फोर्स करत होता, तसंच तुम्ही देखील दुसऱ्या व्यक्तीला, तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना ते कोर्स घेण्यासाठी फोर्स करा. याच्यातून तुम्ही तर कमिशन कमवाल त्यांना कोर्स विकून, पण जर त्यांनी पैसे कमवू शकले नाही तर तुमच्यातले नातेसंबंध पण खराब होण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही पण ते पैसे रिकव्हर करण्यासाठी अनेक लोकांना त्या ट्रॅप मध्ये अडकवतात. या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. आता एवढ्या गोष्टी समजल्याच्या नंतर तुम्हाला मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की जर या गोष्टी इलिगल आहेत, फसवेगिरी करत आहेत, आपल्याला ट्रॅप मध्ये अडकवत आहेत, तरी देखील एवढे लोक या ट्रॅप मध्ये कसं काय अडकत आहेत? तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये बेरोजगारी खूप वाढली आहे. प्रत्येकाला पैसे कमवायचे आहेत आणि बरेच जण असे आहेत की ज्यांना काहीच मेहनत करायची नाही, इन्स्टंट पैसे पाहिजे आहेत. त्यासाठी हे असे आशा शोधत असतात की कोण आपल्याला शिकवणार, कोण आपल्याला पैसे कमवून देणार. तेव्हा या गोष्टी, हे लोक अशा गोष्टीचा फायदा घेत असतात की आम्ही असे पैसे कमवले, 1 लाख कमवले, 2 लाख कमवले. तुम्हाला एक आशा दाखवली जाते आणि तुम्हाला या कोर्सेस सेल केले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिजिटल अवेअरनेस. म्हणजे आजकाल तुम्ही बघितलं असेल की ट्रेडिंग स्कॅम होत आहे, सायबर सिक्युरिटी स्कॅम होत आहेत, फोन पे, गुगल पे असे UPI स्कॅम होत आहेत. तरी लोक यामध्ये अडकत आहेत. का अडकत आहेत? कारण त्यांच्याकडे डिजिटल अवेअरनेस नाहीये. त्यामुळे त्यांना माहितीच नाही की जेन्युइन काय असतं, फ्रॉड काय असतं. आणि लवकर पैसे कमवण्याच्या नादात ते पैसे इन्व्हेस्ट पण करतात आणि नंतर त्यांच्यासोबत फसवणूक होत असते. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडत असेल की आम्ही घर बसल्या पैसे कमवूच शकत नाही का? तर असं अजिबात नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या शिकून तुम्ही पैसे कमवू शकता. AI आहे, कॅनवा आहे, ChatGPT आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, फोटो एडिटिंग आहे, थंबनेल डिझायनिंग आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या शिकून तुम्ही पैसे कमवू शकता. कारण या सगळ्या गोष्टी एक स्किल्स आहेत जे शिकून तुम्ही पैसे कमवू शकता. आणि या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची गरज नाहीये. ऑलरेडी प्रत्येक गोष्टीवर युट्यूबवर व्हिडिओज अवेलेबल आहेत, कोर्सेस अवेलेबल आहेत, जे शिकून तुम्ही पैसे कमवू शकता. मी स्वतः युट्यूबवर व्हिडिओ एडिटिंग शिकून पैसे कमवत आहे, फ्रीलान्स करत आहे, लोकांसोबत काम करत आहे. तर तुम्ही पण या गोष्टी शिकून पैसे कमवू शकता. आणि जर तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओज बघून किंवा कोर्सेस करून ही समजत नसेल की कसं शिकायचं, कशी सुरुवात करायची, काय काम करायचं, तर मी आहे ना. मला AI येतं, ChatGPT येतं, कॅनवा येतं, व्हिडिओ एडिटिंग येतं, फोटो एडिटिंग येतं, थंबनेल डिझायनिंग येतं. जर तुम्ही माझं युट्यूब बघितलं असेल तर मला प्रत्येक थोडा थोडा, मी कोणत्याच गोष्टीमध्ये परफेक्ट नाहीये, कारण मी पण शिकतच आहे. पण मला प्रत्येक गोष्ट थोडी थोडी येत असते आणि ते मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन.
फक्त मला कमेंट करून सांगा की तुम्हाला एक्झॅक्टली काय शिकायचं आहे. त्याच्यावर मी जे जास्त कमेंट्स येतील त्याच्यावर मी पुढे व्हिडिओज करेन आणि तुम्हाला डिटेल मध्ये शिकवेल की एक्झॅक्टली कसं काम करायचं, काय काय असतं. आणि इथं मी तुमच्याकडनं कोणताही 1 रुपयाही घेणार नाही. पण हा व्हिडिओ बनवायचा माझा एवढाच मोटिव्ह होता की अशा व्हिडिओज खूप सर्क्युलेट होत आहेत, खूप व्हायरल होत आहेत की 1 लाखात मी 30,000 कमवले, एवढे 1 लाख रुपये कमवले, गाडी घेतली, आयफोन घेतले. जर तुम्हाला पण कमवायचे असेल तर हे पॅकेज घ्या, ते पॅकेज घ्या, एवढे पैसे इन्व्हेस्ट करा. थोडासा विचार करा की कोणतीही गोष्ट फुकट येत नाही, स्किल्स शिवाय तर अजिबात येत नाही. त्यामुळे स्किल्स शिकण्याकडे फोकस करा. आणि कोणी तुम्हाला जर कोर्सेस विकत असेल की आता युट्यूबवर बरेच युट्यूबर्स असतात जे कोर्स सेल करत असतात की माझा कॅनवाचा कोर्स घ्या, माझा युट्यूब एडिटिंगचा कोर्स घ्या, जिथं ते खरंच व्हॅल्यू प्रोव्हाइड करत असतात. पण जिथं तुम्हाला आशा विकली जाते की तुम्ही घर बसल्या पैसे कमवा, तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता 30,000 20,000, आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला सांगतात की हा कोर्स घ्या, पॅकेज घ्या, अफिलिएट मार्केटिंग करा, माणसं जोडा, तर समजून जावा की इथं काहीतरी गडबड आहे. आशा करतो की तुम्हाला समजलंच असेल की ऍक्च्युअल मध्ये काय चाललंय, कसं वर्क होत आहे. आणि तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करताना, तुमच्या कष्टाचे पैसे इन्व्हेस्ट करताना थोडासा विचार करा. बाकी जर तुम्हाला कोणती माझ्याकडून काही शिकायचं असेल तर कमेंट मध्ये सांगा, आपण त्याच्यावर नक्कीच काम करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं एक मिशन आहे की मराठी माणसांना, मराठी युथला कसं आपल्याला चांगलं करता येईल, हाच आपलं मिशन आहे. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.